चला आपण दुसरी स्लाइड बघूया. आता दुसऱ्या स्लाइडमध्ये काय राहणार बेसिकली, की एक आहे अंडरस्टँडिंग द प्रिपरेशन ऑफ द प्रेझेंटेशन. आता काय तुम्हाला प्रेझेंटेशन जे तुम्हाला द्यायचं आहे ते प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी प्रिपेअर करण्याची रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, बघा आता तुम्हाला जे तुमचं प्रेझेंटेशन तुम्हाला रेडी करावं लागेल त्यामध्ये असं असेल की तुम्हाला मिनिमम 4 ते 5 स्लाईड तुम्हाला डिझाईन करावं लागेल. 4 ते 5 नाही, सॉरी 10 स्लाईड, मिनिमम 10 स्लाईड तुम्हाला डिझाईन करावं लागेल. ज्याच्या मदतीने तुम्ही 10 स्लाईडवरती तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी बघायच्या ते बघाल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असते अंडरस्टँडिंग दी प्रेझेंटेशन ऑफ दी प्रिपरेशन. आता काय प्रेझेंटेशन तुम्हाला कसं द्यायचं त्या गोष्टीसाठी तुम्हाला आता इथे प्रिपेअर केलं जाईल. बघा, ओव्हरव्ह्यू ऑफ द प्रेझेंटेशन प्रिपरेशन. प्रोजेक्ट प्रेझेंटेशन कसं असतं, तर रिपोर्ट रायटिंग ऑफ दी प्रोजेक्ट ऑन ऑडिओ. तुम्हाला जसं मी रिपोर्ट रायटिंग आधीच्या सेशनमध्ये, सॉरी आधीच्या स्लाइडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की रिपोर्ट रायटिंग तुम्हाला कशी करायची आहे, बरोबर, जो आधीचं सेशन झालं याच्यामध्ये मी सांगितलंय. ठीक आहे, त्यानंतरचा इम्पॉर्टन्स ऑफ दी, कुठे गेलं, इम्पॉर्टन्स ऑफ दी प्रिपरेशन ऑफ दी प्रेझेंटेशन. आता मला एक सांगा, आता तुम्हाला वाटत असेल ना सर की या प्रेझेंटेशनचं प्रिपरेशन करण्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. इम्पॉर्टन्स आहे प्रत्येक गोष्टीचं, जर प्रेझेंटेशन असेल कुठल्या गोष्टी असेल त्यांचं प्रिपरेशन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जस्ट बिकॉज ऑफ की तुम्हाला सेक ऑफ अंडरस्टँडिंग येऊन जाते की तुमचा प्रोजेक्ट ॲक्च्युली कसा वर्क होईल किंवा तुम्हाला जो येणारा टास्क आहे ते कसे एक्झिक्यूट करायचे. नंतर इफेक्टिव्हली द प्रेझेंटेशन प्रिपरेशन इज क्रुशियल फॉर द क्लिअरली कम्युनिकेटिंग ऑफ युअर प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह अँड मेथोडॉलॉजी अँड द रिझल्ट ऑफ द ऑडियन्स. म्हणजे काय आता याच्यामध्ये ऑडियन्स जसं हे जे उभे आहे ना, यामध्ये सध्या आम्ही जसे ज्युरीज राहणार, जे ज्युरीज आम्ही इथे बसणार आणि इथे जे प्रेझेंटेशन करणारे तुम्ही राहणार. ठीक आहे, जे तुम्हाला वाया गुगल मीटच तुम्हाला तुमची स्क्रीन प्रेझेंट करावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची जे प्रेझेंटेशन स्किल आहे, त्यानंतर तुमचे कम्युनिकेशनचे स्किल आहेत. जसं काय असतं की समजा एखाद्याला प्रेझेंटेशन नाही करतात किंवा समोरच्या सोबत तो बोलताना थोडा घाबरतो, तर तो काय करतो, ऊ ऊ ऊ, म्हणजे असं समजा इम्पॉर्टन्स नंतर प्रेझेंटेशन असं असतं ना, एकदम असं 1-1, 2-2 सेकंदाचा पस घेतो, नंतर अ अ ऊ करतो ना, त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, त्या गोष्टी तुमच्या डिनाय होतील. तुम्हाला त्या गोष्टींचा बेसिकली अंदाज येऊन जाईल की या गोष्टी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे, कुठल्या गोष्टी नाही करायच्या. या गोष्टी तुमच्या काय करेल, तुमच्या जे प्रेझेंटेशन स्किल आहे ते इन्हान्स करेल. नंतर इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन प्रिपरेशन इज द क्रुशियल फॉर द क्लिअरली कम्युनिकेटिंग युअर प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, तुमच्या प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह सोबत काय की तुम्हाला त्या गोष्टी एक्झिक्यूट करायला हेल्प करेल. मेथोडॉलॉजी तुमची काय असेल ते तुम्हाला मेथड तुमची हेल्प करेल. त्यानंतर रिझल्ट ऑफ दी युअर ऑडियन्स. नंतर तुमचं जे ऑडियन्स राहणार, ऑडियन्सला तुम्हाला एक लक्ष ठेवायचं की तुम्ही कमी वर्ड्समध्ये कशा तुमच्या प्रेझेंटेशनच्या मदतीने तुम्ही तुमचे जे तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्ही कसे त्याला प्रेझेंट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रॉपर काय असते, प्रॉपर प्रेझेंट प्रिपरेशन असलं पाहिजे. हेल्प टू एंगेजिंग दी ऑडियन्स. म्हणजे काय तर जसं एखादं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तन्वी काहीतरी इथे प्रेझेंटेशन देते, फॉर एक्झाम्पल हे काहीतरी तन्वी इथे प्रेझेंटेशन देते आणि इथे आम्ही ऑडियन्स एकदम बोर होऊन राहिलो. तर असं नाही करायचं की तुम्हाला असं बघायचं की तुमचं जे एंगेजिंग, जसं मध्या जोक राहतात, तुम्हाला जोक द्यायचे आहे. जर तुम्हाला काही असेल एखादा पॉईंट, जर समोरच्या ऑडियन्सला तुम्ही हसू शकता किंवा असं असते कधी कधी की ऑडियन्सला तुम्ही एखादा क्वेश्चन विचारू शकता. हां, तुम्ही डेफिनेटली आम्हाला काही क्वेश्चन नाही विचारू शकणार, बट जे डेफिनेटली जे बाकीचे स्टुडंट जे राहणार, जे ऑलरेडी क्लासमध्ये जे जॉईन राहणार, त्यांना तुम्ही डेफिनेटली एखादा क्वेश्चन विचारू शकता. जसं तन्वी काहीतरी प्रेझेंटेशन करत आहे, तन्वीने काय म्हटलं श्रेया फॉर एक्झाम्पल सांगा की ऑर्डिनोचे फीचर्स काय. तसं एखादा तन्वी एखादा असं क्रॉस क्वेश्चन एखाद्या स्टुडंटमधून कोणाला विचारू शकते. आणि त्यामध्ये एक लक्षात ठेवाल की जे बाकीचे सुद्धा ज्युरी राहतात त्यामध्ये निखिल सर सुद्धा राहील. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवाल की या गोष्टी आहेत त्या डेफिनेटली तुम्ही कुठले क्वेश्चन्स येणार किंवा काय याचे तुम्ही आधी फुल्ली प्रिपेअर करून राहाल. ठीक आहे, म्हणजे कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात त्यांना. नाहीतर मेसेज इफेक्टिव्हली, म्हणजे मेसेज जे आहे तुमचे इफेक्टिव्हली, तुमचे जे मेसेज आहे ते आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टच्या मदतीने तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे, तशी तुमचे प्रोजेक्टचे काहीतरी इम्पॉर्टन्स असले पाहिजे. प्रिपरेशनसाठी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर की एलिमेंट तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये गुड प्रेझेंटेशन देणे, सॉरी, तुमचे की एलिमेंट कुठले असतात. जर एखादा गुड प्रेझेंटेशन जे द्यायचं तुम्हाला, जर तुमचं प्रेझेंटेशन सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके द्यायचं तर तुम्हाला कुठल्या गोष्टींचे तुम्हाला की एलिमेंटवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, क्लिअर स्ट्रक्चर. तुमच्या जो पण प्रोजेक्ट राहणार त्याचा क्लिअरली सगळ्या स्ट्रक्चर तुम्हाला तिथे प्रेझेंटेशनवरती तुम्हाला द्यायचं लागेल. त्यानंतर काय असेल, व्हिज्युअल एड्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये असं राहील की तुम्हाला व्हिज्युअलमध्ये तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट कसा वर्क करतोय. तर तुम्ही काय करू शकता, एखादा स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये एखादी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकू शकता. जर तुमचा टिंकर कॅडवरती एखादा प्रोजेक्ट वर्क करून राहिला तर तुम्ही काय करू शकता, तो प्रेझेंटेशनवरती तुम्ही त्या गोष्टी स्लाईडवरती टाकू शकता. तुम्हाला म्हणजे आम्हाला काय की सगळं व्हिज्युअल इम्पॅक्ट येऊ शकतो. व्हिज्युअल आम्हाला काय करेल की व्हिज्युअलायझेशन आम्हाला करायची गरज नाही पडणार, आम्ही डायरेक्टली त्याच्यावरती बघू शकणार. त्यानंतर काय, तुम्हाला कॉन्सेंट कंटेंट, म्हणजे तुमचे जे कंटेंट जे स्लाईडवरती तुम्ही टाकताय ते स्लाईडवरचे कंटेंट तुम्हाला असे असले पाहिजे की जे
तुमच्या प्रोजेक्टच्या काहीतरी रिलेटेड असले पाहिजे. जसं तुमचा काहीतरी एक प्रोजेक्ट आहे अँटी थेफ्ट अलार्म सिस्टीम आणि तुम्ही टाकून राहिले ESP ची इन्फॉर्मेशन, तसं नसलं पाहिजे. ऑर्डिनोच्या मदतीने जर तुम्ही कुठला प्रोजेक्ट बनवताय तर तुम्ही टोटली तुमच्या जे प्रोजेक्टचे जे कंटेंट आहे ना ते डेफिनेटली तुमचे असे बघाल की जे तुमच्या प्रोजेक्टच्या इडत गिडत असलेले पाहिजे. त्यानंतर एंगेजिंग डिलिव्हरी, तुमचे जे इन्फॉर्मेशन आहे ना जे तुम्ही तुमच्या आमच्यासोबत जे कम्युनिकेट कराल, जे तुमचे प्रेझेंटेशन केलं ना ते तुमची असे असले पाहिजे, जे एंगेजिंग असले पाहिजे. म्हणजे आम्हाला अशी मजा आली पाहिजे की तुम्ही जेव्हा आमच्यासोबत इंटरॅक्ट करताय तेव्हा, किंवा जे बाकीचे जे स्टुडंट राहतात त्यांना असं बोर नाही झालं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जर जी हास्मिन्स अँड फीडबॅक म्हणजे काय की तुम्हाला एक असं बघायचं आहे की तुम्ही जे पण बोलताय त्याच्यासाठी, जसं मी म्हणताय तुम्हाला, जसं मी हर एक सेशन मध्ये तुम्हाला असं म्हणतो की काहीतरी मला फीडबॅक द्या, काहीतरी मला फीडबॅक द्या. येस और नो करू नका, रेज युअर हँड नका करू. तुम्ही जर बोलले तर मला काय की मला या गोष्टी जास्त इफेक्टिव्हली करतात. जर फीडबॅक जर तुमच्याकडून आला, त्या गोष्टी तुम्हाला तिथे लक्षात येईल की जर फॉर एक्झाम्पल एखादा, समजा तन्वीने जर एखादा क्वेश्चन विचारला पूर्ण होल क्लासला, पण होल क्लासमधून एकही जण आन्सर नाही देत, तेव्हा तन्वीला लक्षात येईल की फीडबॅकची इम्पॉर्टन्स काय असतो. फीडबॅकची इम्पॉर्टन्स म्हणजे काय की तुम्हाला जर समोरून काहीतरी फीडबॅक येऊनच नाही राहिला, ठीक आहे, तुम्ही खूप चांगलं काम करून राहिले, पण समोरचा तुमचा काही स्तुती करूनच नाही राहिला, तुम्हाला काही बोलूनच नाही राहिला की बाळा तू चांगली करते, बाळा तू असं करते तसे करते, किंवा तुमच्या समोरून काही तुमचं इंटरॅक्शन येऊनच नाही राहिलं, त्यामध्ये काय की तुमचा जो फीडबॅकचा जो असतो ना एक्सपिरियन्स तो थोडा खराब होतो. त्याच्यामुळे तुम्हाला एक लक्ष ठेवावं लागेल की तुमचा जो समोरचा फीडबॅक आहे तो चांगला आला पाहिजे, पॉझिटिव्ह आला पाहिजे. नंतर प्रिपेअर काय करायचं आहे तुमच्या ग्रुपसोबत, तुम्हाला ह्या प्रेझेंटेशनच्या वेळेस काहीतरी तुम्ही आधी प्रिपेअर करून राहाल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, स्टार्ट विथ दी आउटलाईन ऑफ दी प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टच्या आउटलाईन सोबत तुम्हाला काहीतरी स्टार्ट करावं लागेल. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टची आउटलाईन काय असेल, प्रोजेक्टची आउटलाईन म्हणजे काय की तुमचा प्रोजेक्ट कसा काम करतो, काय करतो, तुमच्या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह काय, या गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्यानंतरचा पार्ट आहे इन्क्लुडिंग दी इंट्रोडक्शन. जो आउटलाईन आहे ना त्याच्यामध्ये तुमचं इंट्रोडक्शन ऍड ऑन असलेलं पाहिजे. त्यानंतर मेथोडॉलॉजी असली पाहिजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर तुमच्या प्रोजेक्टचा रिझल्ट असला पाहिजे. त्यानंतर तुमचा कन्क्लुजन असलं पाहिजे. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, इथे कंटेंट्स कुठले असले पाहिजे, कंटेंट. ठीक आहे, तुम्हाला कंटेंट्स कुठले असले पाहिजे, तुम्हाला बेसिकली की तुमचा आउटलाईन असली पाहिजे प्रोजेक्ट, त्यानंतर एक इंट्रोडक्शन असलं पाहिजे, एक मेथोडॉलॉजी असली, एक रिझल्ट, एक कन्क्लुजन. त्यानंतर तुमचे कंपोनंट कुठले यूज केले, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय. तसंच तुम्हाला जर ऑर्डिनो समजा जर तुम्ही यूज केला, तर मी डेफिनेटली एक क्वेश्चन विचारेल की तुम्ही जर ऑर्डिनो वापरला, तुम्ही ऑर्डिनो युनोच का बरं वापरला, नॅनो काऊन नाही वापरला, मेगा का बरं नाही वापरला, असे क्रॉस क्वेश्चन मी डेफिनेटली तुम्हाला विचारेल. बट त्या गोष्टीसाठी तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर राहाल की तुम्हाला जर कुठला सेन्सर, जसं कोणी PI सेन्सर वापरला, तर मग PR का बरं, PIचे एक्सेप्शन दुसरं सेन्सर नाही आहे का, मग सेन्सर आहे तर PI सेन्सर कुठल्या व्होल्टेजवरती काम करतो, असे एक्सेप्शन तुम्हाला क्वेश्चन येतील. त्यासाठी तुम्ही बी प्रिपेअर राहाल ऍटलिस्ट. नाहीतर त्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी स्लाइडमध्ये टाकून द्याल, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी अंदाज येऊन जाईल, म्हणजे तुम्हाला अडकायला तुम्हाला त्रास नाही जाणार. ठीक आहे. त्यानंतरचा सेम राहणार तुमचा इन्क्लुडिंग दी डायग्राम्स अँड चार्ट्स ऑफ इलिस्ट्रेटिंग दी पॉईंट. तुमचे जे पॉईंट्स राहणार, जे तुमचे इन्फॉर्मेशन राहील, जे तुम्ही ट्राय करा की तुमच्या डायग्राम्सच्या मदतीने तुम्ही एक्सप्लेन करा. डायग्रामच्या मदतीने जर तुम्ही एक्सप्लेन केलं ना, ती जास्त इन्हान्स म्हणजे इफेक्टिव्ह राहते समोरच्यांना इंटरॅक्ट करण्यासाठी. त्यानंतर तुमचे काहीतरी चार्ट असले पाहिजे, त्यानंतर असे काहीतरी असे फ्लो चार्ट असतं, फ्लो चार्ट असले पाहिजे, काहीतरी तुमचे इलस्ट्रेटिंग काहीतरी पॉईंट्स असले पाहिजे. की पॉईंट्स म्हणजे इलस्ट्रेटिंग की पॉईंट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल जसं इथे सांगितलं ना, हा फर्स्ट पॉईंट आहे, सॉरी हा फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे. नंतर असे काहीतरी तुमचे जे पॉईंट देऊन तुम्हाला काहीतरी एंगेजिंग असं काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे मटेरियल, तुम्हाला आम्हाला फॉरवर्ड करावं लागेल. त्यानंतर रायटिंग दी इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शन तुम्हाला राईट करायचं कसं असतं, इंट्रोडक्शन मध्ये काय करावं लागेल तुम्हाला बेसिकली. हां, ओके, हां. मला इंट्रोडक्शन टू रायटिंग काय करावं लागेल. इंट्रोडक्शन शुड बी प्रोव्हाइड दी ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ दी प्रोजेक्ट. इंट्रोडक्शन मध्ये काय असलं पाहिजे, तुमचा जो प्रोजेक्टचा ब्रीफ ओव्हरव्ह्यू असला पाहिजे, इट्स ऑब्जेक्टिव्ह, विथ इट्स ऑब्जेक्टिव्ह, त्याच्या ऑब्जेक्टिव्ह सोबत तुमचा काहीतरी असला पाहिजे. म्हणजे काय ओव्हरव्ह्यू असला पाहिजे तुमचा इंट्रोडक्शन मध्ये तुमच्या ऑब्जेक्टिव्ह सोबत, देन प्रॉब्लेम अँड एम ऑफ दी सॉल्व. म्हणजे मग आता मला एक सांगा, जसं सानियानी आता म्हटलं की सर मला जे करायचं ते माठासोबत करायचं, तर मग मला सांगा तिचा काय की एक काहीतरी तिचं व्हिजन आहे, काहीतरी तिचं मिशन आहे. तुम्हाला काय एक कुठला तरी ते प्रॉब्लेम, जी तिने प्रॉब्लेम फेस केला असेल, तर प्रॉब्लेम तिने सॉल्व्ह करायचा आहे तिला. तर तसंच तुम्हाला काहीतरी तुमचा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवावं लागेल, ज्याच्यावरती तुम्ही काहीतरी सोल्युशन काढताय. ठीक आहे. त्यानंतर इट सेट दी स्टेज ऑफ फॉर दी रेस्ट ऑफ दी प्रिपरेशन. नंतर इट सेट दी स्टेज ऑफ फॉर युअर प्रेझेंटेशन. आणि काय तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते तुम्ही स्टेजवरती कसं करणार, त्या गोष्टी तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर एक्सप्लेनिंग दी मेथोडॉलॉजी. आता मेथोडॉलॉजी म्हणजे काय की एखादा समजा साक्षी आहे, साक्षीसोबत श्रद्धा आहे, त्याचं मला एक सांगा, तुम्हाला एक चेक करावं लागेल हा की त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रेझेंटेशन करताय किंवा जे तुम्ही एक्सप्लेन करताय, तर त्या केसमध्ये तुम्ही जे पण गोष्टी करून राहिलाय ना, त्या गोष्टींचा तुम्हाला कुठली स्लाइड कुठली विद्यार्थीने एक्सप्लेन करत, म्हणजे साक्षी आहे, स्टार्टिंगला जर समजा साक्षीने एक्सप्लेन केला, त्यानंतर श्रद्धा आहे जी सेकंड स्लाइड घेईल, त्यानंतर श्रद्धा आहे ती म्हणे सर मला थर्ड पण पाहिजे, त्यानंतर ती म्हणे
समजा साक्षी म्हणते की ठीक आहे मी 5वी घेतो तर 7वी घेतो, तशी तुम्हाला स्लाइड जी आहे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून घ्यावं लागेल, ज्याच्या मदतीने तुम्ही काय कराल. बट डेफिनेटली तुम्ही स्लाइड तरी डिस्ट्रीब्यूट करा द्या, बट प्रत्येक स्लाइडची इन्फॉर्मेशन सगळ्या विद्यार्थ्यांना असली पाहिजे. त्यानंतर डिटेल दी स्टेप्स ऑफ दी टेकन अचीव दी प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला काय की ते तुम्ही जे प्रोजेक्ट बनवताय जे डिटेल्स तुम्हाला असले पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टींची अचीव असली पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टींचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सगळ्या गोष्टींना माहिती असलं पाहिजे, म्हणजे ज्या ग्रुपमध्ये सगळे विद्यार्थी आहेत त्यांना. त्यानंतरचा पार्ट आहे इन्क्लुडिंग दी टूल्स अँड दी टेक्नॉलॉजीज यूज. कुठले तुम्ही टेक्नॉलॉजीज यूज करून राहिले, कुठले तुम्ही टूल्स यूज करून राहिले, त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन असली पाहिजे. सच ॲज ऑर्डिनो सारख्या, सच ॲज ऑर्डिनो जसं याच्यामध्ये मायक्रो कंट्रोल कुठला ऑर्डिनो यूज केला जातो. अँड अँड एनी चॅलेंजेस, म्हणजे तुम्हाला तो प्रोजेक्ट डिझाईन करताना तुम्हाला कुठले चॅलेंजेस फेस झाले, जसं असं असं म्हणजे समजा एखादा फॉर एक्झाम्पल विद्यार्थी असेल ज्याला काहीतरी कनेक्टिव्हिटी सुद्धा प्रॉब्लेम झाला, एखाद्याला कनेक्शन सोबत काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्या गोष्टी तुम्हाला तिथे बघावं लागेल. एन्काउंटर दी ड्युरिंग दी प्रोसेस. आता जो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, सॉरी, तुम्हाला जो प्रॉब्लेम अराईज झाला, तो प्रॉब्लेमला तुम्ही सॉल्व्ह कसा केला, त्याला एन्काउंटर कसा केला, त्यासाठी तुम्हाला ते कुठली प्रोसिजर तुम्ही फॉलो केली, ती प्रोसिजर तुम्हाला थोडी एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर प्रेझेंटेशनचे रिझल्ट, प्रेझेंटेशन आणि रिझल्ट. आता प्रेझेंटेशन, आता रिझल्ट काय, तुम्हाला जो जेव्हा तुम्ही रिझल्ट प्रेझेंटिंग कराल ना, जेव्हा प्रेझेंटिंग चे रिझल्ट म्हणजे काय, जेव्हा तुमचा जो तुम्ही रिझल्ट राहतो जेव्हा तुम्ही प्रेझेंट कराल, तेव्हा काही यू कॅन यूज दी क्लिअर अँड कॉन्सेन्सिव्ह लँग्वेज ऑफ दी प्रेझेंटिव्ह ऑब्जेक्टिव्ह प्रोजेक्ट रिझल्ट. आता मला असं त्यानंतर तुमचं असं राहील की तुम्हाला कुठल्याही प्रकारची लिमिटेशन नाही राहील की तुम्हाला समजा इंग्लिशमध्ये द्यायचं, तुम्हाला मराठीमध्ये द्यायचं, तुम्हाला हिंदीमध्ये द्यायचं, तामिळमध्ये द्यायचं, असं तुम्हाला कधीही तुम्हाला एक बॉन्डिंग नाही राहणार की तेच लँग्वेज तुम्हाला यूज करायची. तुम्हाला जी पण लँग्वेज यूज करायची आहे, कोणाला हिंदी आवडत असेल हिंदी वापरा, इंग्लिश वापरायचं इंग्लिश करा, मराठी असेल मराठी, हिंदी असेल हिंदी, तुम्हाला तामिळ असेल तामिळ, गुजराती, तुम्हाला जी पण तुम्हाला इझी टू अंडरस्टँड असेल समोरच्याला आणि तुम्हाला सुद्धा ते एक्सप्लेन करायला चांगली असेल अशी लँग्वेज तुम्ही यूज कराल. बट असं नाही झालं पाहिजे की एक ग्रुपमध्ये समजा फॉर एक्झाम्पल आदित्य, वेदांत आणि आशित आहे, आशित काहीतरी वेगळी लँग्वेज इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करून राहिला, आदित्य मराठीमध्ये करून राहिला, वेदांत हिंदीमध्ये करून राहिला, असं नाही. सगळ्यांनी ग्रुपमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकाच टाईपची लँग्वेज यूज केली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर प्रेझेंटिंग काय लँग्वेज असली पाहिजे, प्रेझेंटिंग ऑब्जेक्ट रिझल्ट ऑब्जेक्ट करताना. त्यानंतर इन्क्लुडिंग दी डेटा, नंतर ग्राफ्स, इमेजेस, सपोर्ट्स ऑफ दी फाइंडिंग युअर फाइंडिंग. त्यामध्ये तुमचे ग्राफ्स कुठले आहेत, त्यानंतर तुम्ही कुठले इमेजेस, जर तुमचा प्रोजेक्ट जर तुमचा बनवला आहे त्याच्यामध्ये एखादे प्रोजेक्ट असतील, जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इंस्टाग्रामला जर माझ्या स्लाईडवर माझ्या इंस्टाग्रामला जर बघितलं तुम्ही ट्रॅव्हल गणेशच्या, तिथे तुम्ही बघू शकता की तिथे मी काहीतरी जे फोटोज असतात जे मी तिथे पोस्ट करत राहतो, म्हणजे जे रिझल्ट अँड प्रोजेक्टचे जे फोटोज असतात ते मी तिथे पोस्ट करत असतो. त्याच्यामध्ये काय की तुम्हाला एक क्लिअर आयडिया येऊन जाते की हा प्रोजेक्ट बनल्यानंतर असा काहीतरी दिसेल. तर ती तुम्हाला एक व्हिजन मिशन सारखा, जर तुमच्याकडे जर तुमच्याला जर असे फोटोज किंवा असेल, असे अवेलेबल असेल इंटरनेटच्या प्लॅटफॉर्मवर, तर तुम्ही डेफिनेटली ते सुद्धा तुम्ही त्या स्लाइडमध्ये टाकू शकता. बट त्यावरती जर क्रॉस क्वेश्चनिंग काही झाले तर तुम्ही बी प्रिपेअर्ड राहा की त्या गोष्टींना तुम्हाला कसं इन्काउंटर करावं लागेल. ठीक आहे. कारण ते जे क्वेश्चन राहणार ते तुम्हाला नाही, म्हणजे कोणालाच काही आयडिया नाही राहणार की त्या कुठले क्वेश्चन येऊ शकते. त्यानंतर की आउटकम अँड देअर इम्प्लिमेंटेशन अप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला काय की तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही जे बघून आलो त्या गोष्टी तुम्हाला कशा आहे, काय आहे, त्या गोष्टी काय, तुम्हाला की आउटकम कुठला आहे तुमच्या प्रोजेक्ट, त्यानंतर देअर इम्प्लिकेशन, म्हणजे काय की तुम्हाला जे पण तुम्ही प्रोजेक्ट डिझाईन करून राहिले त्या गोष्टी कशा वर्क करणार आहे इन फ्युचर सुद्धा, त्या गोष्टी तुम्हाला तिथे थोडं बघावं लागेल. ठीक आहे. त्यानंतरचा एक पॉईंट राहणार ड्रॉइंग दी कन्क्लुजन. आता ड्रॉइंग दी कन्क्लुजन म्हणजे काय की तुमचा जो कन्क्लुजन वाला पार्ट राहणार, तुम्ही कन्क्लुजन वाला पार्ट तुम्हाला कसा प्रेझेंट करावा लागेल. ठीक आहे. कन्क्लुजन वाला पार्ट काय, समराइज दी प्रोजेक्ट अँड दी मेन फाइंडिंग देअर सिग्निफिकन्स. तुमच्या प्रोजेक्टचा सिग्निफिकन्स काय तो तुमच्या कन्क्लुजन मध्ये आला पाहिजे. तुमच्या प्रोजेक्टचा सिग्निफिकन्स म्हणजे काय की तुमचा प्रोजेक्ट समजा आता तुमचा फॉर एक्झाम्पल जसं मी जसं म्हटलं अँटीथेफ्ट अलार्म सिस्टीम, बरोबर आहे. अँटीथेफ्ट अलार्म सिस्टीम मध्ये सिग्निफिकन्स काय राहणार, माझा फोकस काय करतोय की मी सिक्युरिटीवरती जास्त फोकस करतोय, तर माझा सिग्निफिकन्स काय झाला, फोकस सिक्युरिटी. तर मी सिक्युरिटी बद्दल काहीतरी अशा कन्क्लुजन मध्ये काहीतरी लाईन लिही. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही थोडं लक्षात द्याल की समराईज तुम्हाला करायचे तुमचे सिग्निफिकन्स काय आहे ते तुम्हाला समरी कन्क्लुजन मध्ये तुम्हाला सिग्निफिकन्स मला लिहावं लागेल. डिस्कस दी हाऊ दी रिझल्ट मीट दी प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह अँड एनी पोटेन्शियल फ्युचर वर्क इम्प्रुव्हमेंट. म्हणजे सध्यासाठी तर तुम्ही जे राहणार ते टिंकर कॅडवरती बनवाल, बट इन फ्युचर जेव्हा तुम्ही त्या गोष्टी एंड हँड जेव्हा तुम्ही बनवाल हार्डवेअर सोबत, तेव्हा तुम्हाला कुठली इम्प्रुव्हमेंट किंवा फ्युचर वर्कची तुम्हाला रिक्वायरमेंट असेल. कारण फ्युचर वर्क आणि इम्प्रुव्हमेंट या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन मध्ये इम्प्लिमेंट करणं इम्पॉर्टंट राहणार. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय राहणार, त्यानंतर पोटेन्शियल काय राहणार तुमच्या प्रोजेक्टचे, ते तुम्हाला म्हणजे काय असते, एखादा प्रोजेक्ट असतो तो खूप जास्त त्याच्यामध्ये पोटेन्शियल असतो, त्याला काय वाटतं त्याच्या प्रोजेक्टबद्दल,
स्वतःच्या प्रोजेक्टबद्दल जर तुम्ही स्वतः कॉन्फिडंट असाल ना, तर डेफिनेटली तुमचा जो टास्क आहे ना, तुम्ही इझिली प्रोसीड करू शकणार. त्यानंतर रायटिंग दी प्रोजेक्ट रिपोर्ट. आता प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे कसं, मी तुम्हाला जसं सांगितलं ना, की तुम्हाला एक काहीतरी रिपोर्ट रायटिंग करावं लागेल, तसं एक काहीतरी रिपोर्ट रायटिंग असेल जे अराउंड 3 ते 4 तासामध्ये तुमचे होऊन जाईल. रिपोर्ट रायटिंग मध्ये काय करावं लागेल तुम्हाला, रायटिंग दी प्रोजेक्ट रिपोर्ट रायटिंग मध्ये काय करावं लागेल, प्रोजेक्ट शुड बी दी कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड डॉक्युमेंट डिटेलिंग प्रोजेक्ट बॅकग्राऊंड, प्रोजेक्टचे बॅकग्राऊंड, मेथोडॉलॉजी, रिझल्ट, कन्क्लुजन. नंतर यांच्यासोबत तुमचा काय, तुमचा प्रोजेक्ट म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल जसं आता सानियाने म्हटलं की तिला काय करायचं, तिचा जो माठ आहे तिला तो थोडा ऑटोमेट करायचा आहे. तर तो मार्ट ऑटोमेट करण्याच्या आधी कुठल्या टेक्नॉलॉजी अवेलेबल होत्या, त्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या बॅकग्राऊंड म्हणजे काय, की प्रोजेक्ट जो बनायच्या आधी त्याच्यासाठी सिमिलरिटी म्हणजे असं असते ना. फॉर एक्झाम्पल असं समजा की आता तिला काय करायचं, हा मार्ट आहे या ऍडव्हान्स करायचं आहे, तिला असं काय करायचं, हे टोटी नाही सर, याला काय म्हणतात यार, नळ लावायचा आहे. ठीक आहे, याला काय करायचं, याला नळ लावायचा आहे. तर आता हा जो मार्ट होता आधी काय करत होतो आपण, हा झाकण काढत होतो, हे समजा फॉर एक्झाम्पल यावरती असं काहीतरी प्लेट आहे, जी प्लेट ठेवत असतो आपण. ठीक आहे, तर ती प्लेट काय करायचं, तर जर नॉर्मली जर ती पाणी काढायचं असेल याच्यावर, ती प्लेट काढा, त्यानंतर यामधून पाणी घेत होतो. बट आता काय केलंय, फॉर एक्झाम्पल कोणीतरी इथे नळ लावलाय आणि आता काय करायचं, ही प्लेट काढायची गरज नाही, आता डायरेक्टली तुम्ही नळा थ्रू पाणी घेऊ शकता. तर याच्यामध्ये काय, की तुमचं जे हायजीन मेंटेन होऊन राहिलंय, त्यानंतर तुम्ही काय, तुमचा जे अवेअरनेस फैलवून राहिले, की तुम्ही प्रोजेक्ट सॉरी जी असतात ना, काय म्हणतात त्याला, टॉक्सिक एलिमेंट म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा असे किटाणू से दूर रहे, किंवा जे व्हायरल रोग असतात त्यामध्ये असतात ना, की आपण आपल्या घरामध्ये समजा फॉर एक्झाम्पल असा कुठला असते, एखाद्याची तब्येत खराब होते, तर आपण त्याला काय करतो, की आपण त्याला थोडं म्हणजे सगळ्या गोष्टीपासून त्याला थोडं दूर ठेवतो. जर एखाद्याला सर्दी झाली तर आपण काय म्हणतो, की ठीक आहे बाबा, तुला कोल्ड झालाय, ते एक काम कर, आता सगळा कोल्ड सगळा करायला होईल. तर आपण काय करतो, त्याला थोड्या गोष्टी बाजूबाजूला त्याला सगळं देऊन देतो. मग त्याच्यामध्ये काय, की तसंच तुम्हाला त्या गोष्टी तो काय, मग याच्यामध्ये काय, आपण आता जर समजा एखाद्या फॉर एक्झाम्पल एखाद्या घरामध्ये जर कोल्ड झाला एखाद्याला, तर तो काय, तो जर पाणी पितच असेल याच टँक मधून जर तो पाणी पित असेल, समजा या माठामध्ये पाणी पित असेल आणि दुसरा पण त्याच माठामधून पाणी पित, तर त्याच्यामध्ये नाही काही करता सुद्धा आपला हात त्याच्यामध्ये जातोय, काही ना काही आपले फिंगर त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, जात आहे. तर त्या गोष्टी काही त्याचे जे जर्म्स असतात ते जर्म्स डेफिनेटली याच्यामध्ये मिक्सअप होईल. जेव्हा ते मिक्सअप होतात तर त्यामध्ये काय, की थोडं हायजीन मेंटेन होणं डिफिकल्ट टास्क होतो. त्याच्यामुळे काय, की जर तिथे जर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल नळ लावला, तर नळ लावल्यानंतर काय, की इथून सगळ्या गोष्टी हायजीन मेंटेन होऊन प्लस ते जे जर्म्स राहणार ते पाण्याच्या आतमध्ये नाही होईल. बरोबर, या गोष्टीचं थोडं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मेथोडॉलॉजी, रिझल्ट, कन्क्लुजन, त्यानंतर शुड बी स्ट्रक्चर्ड अँड इन्क्लुडिंग ऑल नेसेसरी अप्रेंटिस. आता काय, की जसं मी तुम्हाला एक रिपोर्ट रायटिंगचा तुम्हाला फॉर्मॅट पाठवेल, तोच बेसिकली जो मोस्टली कॉलेजेसमध्ये तोच यूज केला जातो. तुम्हाला काय, की तिथे तुम्ही आयडिया येऊन जाईल, की तुम्हाला त्या गोष्टी कशा टास्क परफॉर्म करायच्या. त्यानंतर ड्रॉइंग दी कन्क्लुजन. कन्क्लुजन मला बघितलं, जसं आपल्याला काय, प्रोजेक्ट सिग्निफिकन्स असला पाहिजे, मेक द रिझल्ट अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पोटेन्शियल वर्क असला पाहिजे. त्यानंतर जे आहे, हा, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसंच यामध्ये सुद्धा काय आहे, की इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन जर द्यायचं असेल त्यासाठी आणि रिपोर्ट रायटिंग जर लिहायची असेल, तुम्हाला काय असलं पाहिजे, तुम्हाला काहीतरी टिप्स अँड ट्रिक्स द्यावं लागेल. जसं ऑर्डिनोच्या प्रोजेक्टसाठी मी जसं तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स दिल्या, तसं तुम्हाला याच्यासाठी सुद्धा काही नाही टिप्स अँड ट्रिक्स. म्हणजे काय आहे, आता बघा, तुमचा काय असलं, बी क्लिअर अँड क्रुशियल. म्हणजे काय, की तुमचे जे तुम्ही जो प्रोजेक्ट घेतलाय त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या आयडियाज असल्या पाहिजे, त्या क्लिअर असल्या पाहिजे. समोरच्यानी कुठलाही क्वेश्चन क्रॉस क्वेश्चन विचारला तर त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. त्यानंतरचा यूज दी, ऍटलिस्ट नाही येत असेल ना, तर तुम्ही असे पोटेन्शियल असला पाहिजे, की ठीक आहे सर, सध्या नाही येत आहे, बट आम्ही डेफिनेटली याच्यावरती अभ्यास करेल, किंवा ज्या गोष्टीचा मला आयडिया नव्हती की हा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी हा प्रोजेक्ट बघितलाच नाही सर, त्याच्यामुळे मी तुमच्या सध्या आन्सर जो आहे तुम्ही सध्या नाही देऊ शकत, बट इन डेफिनेटली सर इन फ्युचर जे पण प्रेझेंटेशन आहे त्यामध्ये मी तुम्हाला या क्वेश्चनचं मी किंवा या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रोजेक्ट बघण्याची माझी ॲबिलिटी राहील. ठीक आहे, त्यानंतर यूज दी व्हिज्युअल सपोर्ट टू दी पॉईंट. म्हणजे काय, तुमचं जसं आता बघा, आता जसं काय इथे टिप्स अँड इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन ऑफ दी रिपोर्ट रायटिंग. आता रिपोर्ट रायटिंग किंवा इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन जसं काय, की मी इथे काहीतरी एक कार्टूनचा यूज करून राहिलो, बरोबर आहे. तर तुम्हाला काय, की तुम्हाला जेव्हा तुम्ही हे स्लाइड्स बघत असाल ना, तुम्हाला काहीतरी असं इंटरॅक्टिव्ह वाटत असेल, की हां, काहीतरी असं असं वाटते ना, की त्याच्यासोबत मला आय कॅचिंग होत आहे, किंवा तुम्हाला असं त्याच्याबद्दल एंगेजिंग करून ठेवत आहे. हां, भले मी हे पॉईंट जरी शिकवतोय, बट तरी त्या स्लाइडवरती काय असं कार्टूनचा काहीतरी अॅनिमेशन्स आहे, ज्याच्या मदतीने काय, की समोरच्याला असं सिक ऑफ अंडरस्टँडिंग असते, की हां, काहीतरी येईल या कार्टूनबद्दल काहीतरी तो बोलेल. ठीक आहे, असं काहीतरी तुम्ही व्हिज्युअल इम्पॅक्ट त्याच्यामध्ये लावू शकता. नंतर प्रॅक्टिस युअर प्रेझेंटेशन. हां,
सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुमचं जे प्रेझेंटेशन आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रेझेंटेशनची प्रॅक्टिस असणं म्हणजे तुमच्या कुठल्या स्लाइडवरती तुम्हाला काय येऊन राहिलाय, कुठल्या स्लाइडवरचा पॉईंट तुम्हाला कुठे आहे, त्या गोष्टींचे तुम्हाला आयडिया असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काय, सीक ऑफ फीडबॅक अँड मेक इम्प्रूव्हमेंट. समजा जर तुम्हाला, त्यानंतर तुम्ही काय कराल की तुमच्याच ग्रुपच्या दुसऱ्या ग्रुपला प्रेझेंट कराल. नंतर तुम्हालाच असं वाटेल, जसं सानियाचा ग्रुप आहे साक्षीचा ग्रुप आहे, तर तुम्ही काय करू शकता, सानिया मी प्रेझेंटेशन जे प्रिपेअर केलं सगळं केलं, ती काय करेल, ती साक्षीला म्हणेल की माझं एकदा प्रेझेंटेशन बघ बरं की बरोबर होत आहे का. मग साक्षी आणि साक्षीचा जे टीममेट राहणार श्रद्धा, ती त्या ग्रुप जॉईन करेल. त्यानंतर ती बघेल की सगळ्या गोष्टी प्रॉपरली दिसत आहे का, सगळ्या गोष्टी प्रॉपरली होत आहे का. त्या गोष्टी तुम्हाला बघावं लागेल. थोडी त्याची त्यासाठी तुम्हाला आधी थोडं फीडबॅक घ्यावं लागेल तुमच्या फ्रेंड्सचा वगैरे या गोष्टी. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट बघायला लागेल. इन्शुअर युअर द रिपोर्ट ॲज वेल ॲज ऑर्गनाइज ॲज थ्रू. म्हणजे काय की तुम्हाला इन्शुअर करायला लागेल तुमचा रिपोर्ट जो वेल ऑर्गनाइज असला पाहिजे, आणि तुमचा जो प्रोजेक्ट असला पाहिजे तो जे एक रिपोर्ट फॉर्मॅट असेल, तो रिपोर्ट फॉर्मॅटचा तुम्हाला रेफरन्स घेऊनच त्या गोष्टी बनवावं लागेल. जसं कॉलेज वाईज जे रेफरन्स प्रोजेक्टचे रिपोर्ट असतात ते वेगळे असतात, तसंच तुम्हाला एक रिपोर्ट फॉर्मॅट दिला जाईल, त्याच्याच रिपोर्ट तुम्हाला डेफिनेटली असं बघावं लागेल की त्या गोष्टी बरोबर आहे का, म्हणजे ज्या पण तुम्ही गोष्टी बनवून राहिल्या त्या गोष्टी तुमच्या सगळ्या गोष्टी फुलफिल होत आहे का. ठीक आहे. तर या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मेनली फोकस करण्याची जरूरत आहे. आता मला सांगा की सगळ्यांना या गोष्टी कळल्या आहे का, तुम्हाला काय करायचं आहे येणाऱ्या सेशनमध्ये, कुठल्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे, बताव. कळतंय का सगळ्यांना? हो सर. हा सर. चला मला आता एक सांगा, प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला आयडिया आली, तुम्हाला काय करायचं आहे, कसे टास्क परफॉर्म करायचे, कॅपस्टोन प्रोजेक्ट म्हणजे काय, बरोबर. हो सर. मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करू उद्याच्या सेशन, उद्या 3 वाजेपर्यंत सगळ्यांचे मेसेजेस येतील ग्रुपला, कुठला प्रोजेक्ट कुठला प्रोजेक्ट बनवत आहेत वगैरे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह सोबत सुद्धा टाकून Yes. द्याल. ठीक आहे. तर ठीक आहे, मी एक्सपेक्ट करून राहिलोय तुमच्याशी की ठीक आहे येऊन जाईल तुम्हाला त्या गोष्टी. आता पण ज्या पण गोष्टी आपण जर बघितल्या, भले तुमचा प्रेझेंटेशनची स्किल असो की तुमचा रिपोर्ट रायटिंग असो किंवा तुमच्या प्रोजेक्टची इम्प्लिमेंट करायची टेक्निक्स असो, या गोष्टींचा तुम्हाला थोडं लक्ष देणं इम्पॉर्टन्स याच्यामुळे आहे की नॉट ओनली आपण ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे, फक्त आपण शिकण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही घेत आहे, तर आपण असं घेत आहे की आपण ऑल ओव्हर आपली जे डेव्हलपमेंट झाली पाहिजे. म्हणजे काय की जर आम्ही असेल, जर ज्युरिस्ट तुमच्या समोर असेल, तर तुम्हाला माहिती आहे का, जसं समोरच्याला एक्सप्लेन करायचं, जसं तर तुम्ही बघितलं असेल ना, तर आपण आपल्या मम्मीसमोर आईबाबांसमोर आपण सगळ्या गोष्टी बोलून देतो, बट जेव्हा आपण समोरच्या मेंटॉर समोर जेव्हा एखादी गोष्ट एक्सप्लेन करायची जरूरत येते, जेव्हा सगळे विद्यार्थी आपल्या समोर बसले असतात, तर त्या केसमध्ये काय आहे की आपले थोडे भीती वाटते, आपलं जे सेल्फ कॉन्फिडन्स असतो थोडा कमी होतो, वीक होतो. तर तो सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा इन्हान्स करण्यास सुद्धा आपण ट्राय करतोय. तर एक छोटासा एक कॅपस्टॉन प्रोजेक्ट म्हणून आपण तोच बनवत असतो, जो नेहमी इंडस्ट्रियल ट्रेनिंगच्या लास्टला असतो. तर बघा, डिझाईन करा, तुम्हाला कुठला प्रोजेक्ट तुम्ही बनवू शकता, कुठल्या प्रोजेक्टची तुम्हाला आयडिया आहे. ओके. हॅलो 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 हॅलो, आवाज येत आहे? ऍक्च्युली वायफाय कट ऑफ झाला, इलेक्ट्रिसिटी कट ऑन झाली. ठीक आहे, चालेल. तर मला एक सांगा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळल्या आहे? Yes, sir. ठीक आहे. मी असं कन्सिडर करतोय की तुम्हाला उद्या सगळ्या गोष्टी जे पण मी तुम्हाला सगळ्यांना टास्क दिलाय, तो डेफिनेटली सगळे टास्क परफॉर्म करतील. त्यानंतर एक तुम्हाला छोटंसं गिफ्ट सुद्धा राहील, ज्याच्या मदतीने तुम्ही थोडं, आणि ते असं नाही राहणार का, पूर्ण ग्रुप मिळून तुमच्या ग्रुपमध्ये जे 2 कॅन्डिडेट राहणार, 3 कॅन्डिडेट राहणार, जेवढे पण ग्रुपमध्ये कॅन्डिडेट राहणार, सगळ्यांना पर्टिक्युलर गिफ्ट मिळतील. ठीक आहे. त्याच्यामुळे आता बघा, गिफ्ट के लिए काम करना है कि कुछ के लिए काम करना है, अब देखो. ठीक है, चालेल. चलो, फिर अभी के लिए अभी यहाँ पे रुकते हैं, मिलते हैं कल. जो भी टाइम रहेगा मैं ग्रुप पे कंसिडर कर दूंगा, और जो भी सेशन का जो भी रहता है वो भी मैं कंसिडर कर दूंगा. ठीक है.
ओके चालेल Yes, sir. ठीक आहे चलो बाय.